विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय पुरावा कायद्यावरील प्रश्न आणि त्याचे विश्लेषण पाहणार आहोत. कशा पद्धतीने आपण प्रश्न आयोगाच्या दर्जानुसार बनवलेले आहेत, ते तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहेत. तर जास्त वेळ न घालवता जे कोणी नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण इथून पुढे आपण व्हिडिओची सिरीजच सुरू करणार आहोत आणि ती सिरीज सर्वांसाठी फ्री उपलब्ध असणार आहे. त्यामुळे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. पहिला प्रश्न आहे, भारतीय पुरावा कायद्याचे किती भाग आहेत? तर भारतीय पुरावा कायद्याचे किती भाग आहेत? 3 भाग आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. मग ते कोणकोणते आहेत? भाग 1 आहे तथ्याची संबद्धता, भाग 2 आहे तथ्याच्या साबितीविषयी आणि भाग 3 आहे पुरावा हजर करणे किंवा पुराव्याचा परिणाम. तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपण 3000+ प्रश्नसंच तयार केलेला आहे. त्यामध्ये भारतीय दंडसंहिता असेल, भारतीय पुरावा कायदा असेल, तसेच इतर कायदे असतील, गुन्हा अन्वेषण, फॉरेन्सिक सायन्स, सर्व बाबीचा समावेश त्यामध्ये आहे. जे कोणते माहिती नाही त्या विद्यार्थ्यांना आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊन आपल्याला तो मिळवता येणार आहे. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. म्हणजे 3 भाग आहेत भारतीय पुरावा कायद्याचे. दुसरा प्रश्न आहे, पुरावा कायद्यामध्ये किती व्याख्या दिलेली आहे? आता हे MCQ आहेत, पण काही वेळा म्हणजे हे PYQ आहेत. काही वेळा PYQ जवळपास गेल्या मुख्य परीक्षा देखील 55+ प्रश्न अशा स्वरूपाचे होते, पण लक्षात घ्या यांचं देखील महत्त्व तेवढंच आहे. आणि यामध्ये एक पर्याय आपल्याला निवडावा लागतो. मोठे प्रश्न देखील आहेत, खाली आहेत, आपण हळूहळू ते पण घेऊया. पुरावा कायद्यामध्ये किती व्याख्या आहेत? तर 13 व्याख्या आहेत पुरावा कायद्यामध्ये. कलम 3 मध्ये 1 ते 10 व्याख्या आहेत. आणि पुढे जर बघायचं झालं, कलम 4 मध्ये 3 व्याख्या आहेत आणि त्या गृहीत धरता येईल म्हणजे मे प्रोज्युम, शाल प्रोज्युम आणि कन्क्लुझिव्ह प्रूफच्या अशा एकूण 13 व्याख्या भारतीय पुरावा कायद्यामध्ये देण्यात आलेल्या आहे. पुरावा कायद्याला लॉक्सी क्युरी किंवा असं वेगवेगळे नावं आहेत या कायद्याला, कारण हा कायदा न्यायाधीशांना मदत करणारा कायदा आहे. हे पाहून न्यायदान करण्याची पद्धत आपल्याला सोपी ठरते. त्यामुळं वेगवेगळी नाव या पुरावा कायद्याला देखील आहेत. मग काय, पुरावा कायद्यामध्ये किती व्याख्या आहेत? 13 व्याख्या आहेत. त्यानंतर भारतीय पुरावा कायद्याचे महत्त्वाचे मूलभूत नियम कोणते? कोणते आहेत मूलभूत नियम? पहिलं विधान आहे, पुरावा मुद्दे गोष्टीशी संबंधित असावा. दुसरं विधान आहे, ऐकीव किंवा कर्णोपकरणी पुरावा ग्राह्य धरू नये किंवा तो नोंदून घेऊ नये. सर्व खटल्यात उत्तम पुरावा द्यावा. आणि पर्याय क्रमांक 4 आहे वरीलपैकी सर्व. तर या भारतीय पुरावा कायदा जो आहे त्या कायद्याचे जे काही मूलभूत नियम आहेत तर कोणते आहेत? हे सर्वच्या सर्व आहेत. पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. जरी 100 तुम्हाला एक एक गोष्टी मी याच ठिकाणी क्लिअर करणार आहे, त्यामुळं एक एक गोष्ट आधी लक्षात घ्या. आपण हळूहळू सर्व काही प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अयोग्य विधान ओळखा. पुरावा कायदा हा सर्व कोर्ट, मग त्यामध्ये दिवाणी असेल, फौजदारी असेल, या दोघांनाही लागू होतो. आणि दुसरं विधान आहे, लष्करी कायदा कोर्ट मार्शल किंवा कोर्ट मार्शल या ठिकाणी देखील लागू होतो. तर पर्याय क्रमांक 1 बघा, 1 अयोग्य, 2 अयोग्य, दोन्ही अयोग्य आणि दोन्ही योग्य असं देखील प्रश्नामध्ये आपण दिलेलं आहे. तर याचं उत्तर काय? दोन्हीही अयोग्य या ठिकाणी येणार आहे. तर कशा पद्धतीने याचं उत्तर दोन्ही अयोग्य येतं? तर पुरावा कायद्याची व्यवहार्यता, पुरावा कायदा हा सर्व कोर्टांना लागू आहे. दिवाणी आणि फौजदारी लष्करी कोर्टाला देखील लागू होतो. काही वेळा लष्करी कोर्ट ज्यावेळेस इतर कायद्याद्वारे लष्करी कोर्ट चालू असतात त्यावेळेस मात्र लागू होतो. मात्र आर्मी नेव्ही ॲक्ट जे आहे त्यानुसार जर चालू असतील तर त्यावेळेस लागू होत नाही. म्हणून लष्करी कायद्यानुसार पुरावा कायदा अंशतः लागू होतो, असं पण आपल्याला विधानामध्ये दिलेलं पाहायला मिळेल. अनेक उदाहरणामध्ये आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या बाबीला पुरावा कायदा लागू नाही? पहिला ऑप्शन आहे प्रतिज्ञापत्र, दुसरं ऑप्शन आहे लवादासमोरील कार्यवाही, तिसरं ऑप्शन आहे तसेच जी न्यायालय भूदल अधिनियम, नौदल अधिनियम, हवाई दल अधिनियम या कायद्याद्वारे भरवली जात असतील, आणि
पर्याय क्रमांक 4 काय? वरीलपैकी सर्व योग्य. तर पुरावा कायदा कोणकोणत्या बाबींना लागू नाही यासंबंधी कलम 1 मध्ये सांगितलेलं आहे. प्रतिज्ञापत्र म्हणजे जे काही आपण अफिडेव्हिट वगैरे करतो त्याला पुरावा कायदा लागू होत नाही. लवादासमोरील कामकाज असेल आणि या सर्व बाबी आहेत म्हणजे वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं काय असणार आहे? उत्तर येणार आहे. मग लागू होतो कोणाकोणाला? तर सर्व दैनंदिन न्यायालयांच्या कामकाजांना, सर्व जे की दिवाणी असेल किंवा फौजदारी असेल या दोन्ही न्यायालयांना लागू होतो. तर हे पण लक्षात घ्या. 6वा प्रश्न आहे, भारतीय पुरावा अधिनियम 1872 मधील कलम 3 अनुषंगाने वेगळेपण ओळखा. कलम 3 मध्ये कोणकोणत्या बाबी आहेत किंवा कोणकोणत्या व्याख्या दिलेल्या आहेत यानुसार आपल्याला वेगळेपण ओळखायचं आहे. तर बघा कलम 3 मध्ये 3 मध्ये काय हो? 3 मध्ये संबंधाची व्याख्या आहे म्हणजे कलम 3 मधलीच आहे ती पण. त्यानंतर कलम 3.4 मध्ये वाद तथ्य आहेत. काय? वाद तथ्य. त्यानंतर कलम 3.6 मध्ये काय हो? पुरावा आहे. मग निर्णायक पुरावा कशामध्ये येतं? कलम 4 मध्ये येतं. कलम 4 वर अनेक वेळा परीक्षांना विविध स्वरूपाचे प्रश्न गेल्या वर्षी 2021च्या मुख्य परीक्षेला देखील या कलम 4 वर, भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 4 वर प्रश्न आलेला आहे. काय हो? कलम 4 गृहीत धरता येईल. पण काय? गृहीत धरता येईल. कलम 4 आहे तरी काय? तर या कलम 4 मध्ये 3 बाबी आहेत या लक्षात घ्या. तर कलम 4 ची टॅगलाईन आहे गृहीत धरता येईल. मग यामध्ये 3 बाबी आहेत. गृहीत धरता येईल म्हणजे काय? मे प्रुज्यूम, त्यानंतर शाल प्रुज्यूम आणि कन्क्लुझिव्ह प्रूफ अशा 3 बाबी आहेत या कलम 4 मध्ये. मग हा कन्क्लुझिव्ह प्रूफ म्हणजे काय? निर्णायक पुरावा, ज्याला की न्यायालय आणखी काही बाबी मागू शकत नाही किंवा इतर पुरावा न्यायालय मागू शकत नाही. तर पर्याय क्रमांक काय हो? 4. कारण हे कशामध्ये आहे? कलम 4 मध्ये आहे. हे लक्षात घ्यायचं. आता शाल प्रुज्यूम जे असते किंवा मे प्रुज्यूम जे असतं त्याला न्यायालय पुरावा मागू शकतो. त्यानंतर गृहीत किंवा शाल प्रुज्यूमला न्यायालय पुरावा मागू शकत नाही आणि निर्णायक पुरावा हा दिल्यानंतर डायरेक्ट न्यायालयाला जजमेंटच द्यावी लागते. तर हे काही त्यामध्ये विश्लेषण आपण दिलेलं आहे. त्यानंतर हा प्रश्न गेल्या वर्षीचाच आहे म्हणजे कुठल्या तरी परीक्षेला आलेलाच आहे मागल्यात PSIच्या वगैरे. भारतीय पुरावा कायद्यानुसार व्यंगचित्र हे काय? डॉक्युमेंट आहे किंवा कागदपत्र आहे. हे कसं आहे? सत्य आहे. हे विधान जे आहे ते योग्य पद्धतीचं विधान आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय पुरावा कायद्यातील कलम 3.5 मध्ये कशाची व्याख्या सांगितलेली आहे? दस्तऐवजाची व्याख्या सांगितलेली आहे. एवज म्हणजे काय? तर अक्षरे असतील, आकृत्या असतील, चिन्ह असतील, असे कोणतेही पदार्थ ज्यावर काही ना काही खानाखुणा आहेत किंवा लिखापडी केलेली आहे त्याला काय म्हणायचं? दस्तऐवज. मग त्यामध्ये विविध पद्धतीच्या शिला असतील, शिलालेख असतील किंवा नकाशा असेल किंवा व्यंग चित्र असेल, कारण हे परीक्षेला आलेला प्रश्न आहे. असे वेगवेगळ्या बाबी आहेत की ज्यावर काहीतरी लिहिलेलं आहे किंवा खानाखुणा आहे त्याला काय म्हणतात? दस्तऐवज म्हणतात. 3.5 नुसार या दस्तऐवजाची व्याख्या पुरावा कायद्याच्या सांगितलेली आहे. त्यामुळं ते कसं असणार आहे? विधान 1 योग्य म्हणजे कसं? बरोबर आहे. तर पुढील हा देखील प्रश्न पडलेलाच आहे. अनेक परीक्षांना 1-2 वेळेस रिपिटेशन आहे या प्रश्नाचं. बघा, न्यायाधीशांचे स्वतःचे ज्ञान किंवा निरीक्षण हे पुरावा म्हणून देता येत नाही. हे विधान कसं आहे? पुरावा म्हणून देता येणार नाही. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आता याची संदर्भ कुठं आहे? विविध पुरावा कायद्यामध्ये आहे. तर ही 3.6 मध्ये पुराव्याची व्याख्या सांगितलेली आहे. 3.6 या कलमामध्ये यामध्ये सर्व काही सविस्तरपणे सांगितलेलं आहे की न्यायालयापुढे साक्षीदारांनी चौकशी दरम्यान वस्तुस्थिती संबंधी न्यायालयाच्या परवानगीने किंवा आवश्यकतेनुसार केलेले बयान व कोर्टाच्या तपासणीकरता हजर केलेले संपूर्ण कागदपत्रे इत्यादीचा देखील या पुराव्यामध्ये समावेश होतो. मग न्यायाधीशांचं जे काही ज्ञान आहे ते पुरावा म्हणून साबित केले जाऊ शकत नाही. हे पण लक्षात घ्या. पुराव्यामध्ये लेखी पुरावा, तोंडी पुरावा तसेच परिस्थितीजन्य पुरावा यांचा देखील समावेश केलेला आहे. तर हे 1 नंबरचं उदाहरण आहे. बरोबर आहे.
भारतीय पुरावा कायद्याप्रमाणे कोर्ट या शब्दाच्या अर्थात खालीलपैकी कोणत्या व्यक्ती अंतर्भूत नाहीत अशी आपल्याला व्याख्या विचारलेली आहे. कोर्टाची पर्याय क्रमांक काय 3 योग्य आहे. म्हणजे कोणती व्यक्ती आहे जी या कोर्टामध्ये अंतर्भूत केली जाणार नाही. तर या कोर्टाची व्याख्या जर बघायची झाली न्यायालय 3.1 मध्ये न्यायालयाची व्याख्या सांगितलेली आहे. यामध्ये सर्व न्यायाधीश व दंडाधिकारी पण लवाद सोडून जे काही लवाद आहेत, वेगवेगळे लवाद आहेत भारतामध्ये. हरित लवाद आहे, प्रशासकीय लवाद आहेत किंवा जल लवाद आहे, असे वेगवेगळे लवाद आहेत. त्यांच्या लवादांचा समावेश या न्यायाधीशांमध्ये होत नाही किंवा जे काही न्यायाधीश आहेत लवादाचे त्यांचा समावेश यामध्ये होत नाहीत. तसेच पुरावा घेण्यास जी कोणती व्यक्ती प्राधिकृत आहे, पुरावा घेण्यास प्राधिकृत अशी व्यक्ती त्यांचा देखील समावेश या कोर्टामध्ये होत नाही म्हटलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक काय येणार हो? पर्याय क्रमांक 3 चौकशी अधिकाऱ्याचा समावेश या ह्याच्यामध्ये केला जात नाही. हे बघा न्यायालय 3.1 मध्ये न्यायालयाचा समावेश आहे. यामध्ये सर्व न्यायाधीश दंडाधिकारी पण लवाद सोडून तसेच पुरावा घेण्यास प्राधिकृत असलेल्या सर्व व्यक्तींचा समावेश होतो. न्यायालय या संज्ञेमध्ये खालील घटकाचा समावेश देखील होतो. न्यायालयाने पुरावा घेण्याचा अधिकार असलेली कोणतीही व्यक्ती असेल, जिल्हा व इतर न्यायाधीश असेल किंवा विशेष कार्यकारी दंडाधिकारी असतील, यामध्ये यांचा समावेश काय होत नाही, यांचा समावेश होतो पण चौकशी अधिकाऱ्याचा मात्र समावेश होत नाही. पुढचा प्रश्न बघायचा झाला भारतीय साक्षी पुरावा कायदा अधिनियमातील तरतुदीमधील न्यायिक कार्यवाही लागू आहे. मग न्यायिक कार्यवाही म्हणजे भारतीय साक्षी पुरावा कायदा अधिनियमातील तरतुदीमध्ये न्यायिक कार्यवाही कोणाला लागू आहे विचारलेला आहे. न्यायिक कार्यवाही पर्याय क्रमांक 2 ब क लवादांना फक्त लागू करता येत नाही. दिवाणी न्यायालयाला आहे, फौजदारी न्यायालयाला आहे आणि लष्करी न्यायालयाला आहे. भारतीय साक्षी पुरावा अधिनियमानुसार गृहीतकाचे प्रकार तेच कलम 4 मध्ये आहेत. गृहीतक 3 आहेत, मे प्रोज्यूम, शाल प्रोज्यूम आणि कन्क्लुझिव्ह प्रूफ. हे कलम 4 मध्ये आहेत पुरावा कायद्याच्या. आणि ह्या पुरावा कायद्याच्या कलम 4 मध्ये 3 गृहीतके आहेत, मे प्रोज्यूम, शाल प्रोज्यूम आणि कन्क्लुझिव्ह प्रूफ. म्हणून पर्याय क्रमांक 1 योग्य. गृहीतकाचे 3 प्रकार कलम 4 मध्ये आहेत. भारतीय साक्षी पुरावा कायद्यासंदर्भात पुढील विधाने परीक्षण करा. पहिले विधान आहे, पुरावा कायद्याचा मूलभूत नियम असा आहे की एकीव पुरावा सहसा ग्राह्य धरला जात नाही. तोंडी पुरावा याचा अर्थ साक्षीदारांनी कोर्टासमोर केलेली विधाने होय. तर ही दोन्ही विधाने कशी आहेत? तो बरी आहेत. कशी आहेत? योग्य आहेत. बरी नाहीत, योग्य आहेत. तर याची व्याख्या देखील आपल्याला मिळते 3.6 मध्ये की पुरावा कायदा तोंडी असतो. म्हणजे पुरावा म्हणजे काय? पुरावा म्हणजे लेखी किंवा तोंडी पुराव्यामध्ये कोर्टासमोर साक्षीदाराने जे काही शब्देवर दिलेली जी काही जबानी आहे त्याला तोंडी पुरावा असे म्हणतात. तर लेखी पुराव्यामध्ये सर्व डॉक्युमेंटचा समावेश केला जातो. तसेच जो काही IT ॲक्ट आहे तेव्हापासून लागू झाला 17 ऑक्टोबर 2010 पासून 17 ऑक्टोबर 2000 पासून IT ॲक्ट लागू झाला तेव्हापासून इलेक्ट्रॉनिक अभिलेखाचा देखील समावेश यामध्ये केला जातो. हे पण लक्षात घ्या. पुढील आहे, भारतीय पुरावा कायद्यामध्ये खालीलपैकी कोणती अशी कलमे आहेत ज्याप्रमाणे म्हणजे त्यावर पोलिसांवर कायदा विश्वास ठेवतो. असे कोणती कलमे आहेत की पोलिसांवर कायद्याला विश्वास ठेवावा लागतो या कलमामध्ये? तर याचं बघा पर्याय क्रमांक 1 आहे कलम 27, कलम 28, कलम 45 आणि कलम 32(1) अशी कलम पर्यायामध्ये दिलेली आहेत. मग यामध्ये पर्याय आपण तयार केलेले आहेत. तर यामध्ये अशी 2च कलमे आहेत पुरावा कायद्यामध्ये. एक तर कलम 27 निवेदन पंचनामा आणि कलम 32(2) म्हणजे काय, मृत्यूपूर्व जबानी. या 2च बाबीमध्ये पुरावा कायदा पोलिसांवर काय विश्वास ठेवतो. पोलिसांवर विश्वास या 2 कलमांतर्गत ठेवला जातो. हे लक्षात घ्या, खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर तर ही जी काही सिरीज आहे विद्यार्थी मित्रांनो 10-15 प्रश्न आपण तयार करत आहोत तुमच्यासाठी आणि तुमच्या समोर आणण्याचा देखील प्रयत्न करत आहोत. जर आवडत असेल तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, लाईक करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना देखील शेअर करा. आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. धन्यवाद.